असं कसं काय त्यांनी निर्णय घेतला? अरे मी एका दिवसासाठी फक्त गेले होते, ते सुद्धा माझ्या लेकाच्या प्रॉब्लेममुळे. आणि हॅलो 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 निलिमा, अरे तिला कोण विसरेल? ब्युटी विथ द ब्रेन. जयंत आणि मनोहर दोघेही किती हुशार होते आणि हरहुन्नरी. छान मैत्री झाली होती आमची तिघांची. फक्त 3 वर्ष होतो आम्ही एकत्र. कोणास ठाऊक, पण आता कुठे असतील ती दोघं? त्यांना माझी आठवण तरी येत असेल का? आमच्या सोसायटीतल्या डॉक्टर गार्गीची एक न्यूरोलॉजिस्ट मैत्रीण आहे. ती स्वतः निलिमाची ट्रीटमेंट करते आहे. हे ओघाओघाने कळल्यावर मला त्याच्यावर विश्वास ठेवावा. अगं आता तरी पाठ सोड ना माझी. पाया पडते मी तुझ्या. नको असं त्रास देऊस मला. नको असं त्रास देऊस मला. अरे जयंता, जमला की नाही चहा? अरे किती सोपं आहे यार. मला मी उगाच घाबरत होतो. क्या बात आहे, झकास झकास. अरे मन्या, ही तुमच्या बायकांनी केलेली तुमची अनावश्यक कौतुक आहेत. आमच्या ह्यांना चहा पण बनवायला येत नाही असं तुमच्या बायकांनी म्हणायचं आणि तुम्ही मिशीला पीळ देत आयतोबासारखे जेवायला बसायचं. खरं आहे तुझं. सुरुवातीला आईच्या धाकाने बायकोला काहीच मदत केली नाही आणि नंतर घाईच्या वेळी आपली लुडबुड बायकोला आवडत नाही म्हणून या गोष्टीपासून 4 हात लांबच राहिलो. आता काय, सुनेला तर 2-2 मदतनीस आहेत. काय सांगतोस? 2-2 नोकर? छे रे. एक घरकामाची बाई आणि दुसरा आपला हा चिरंजीव निशांत. अर्ध्या आधी गोष्टीची तयारी तर तोच करून देतो. उत्तम. कालाय तस्मै नमः. रात्री बराच वेळ झोप लागली नाही रे. गावाकडच्या बालपणीच्या गोष्टी आठवायला लागल्या आणि त्यात निलिमाच्या आजारपणाबद्दल कळल्यामुळे खूप अस्वस्थ झालं होतं रे. खूप लवकर यश कीर्ती मिळवली तिने, पण काय? पण त्या प्रसिद्धीच्या झोतात आपल्यासारख्या बालमित्रांपासून दूर गेली ती. म्हणजे माझ्यापासून तरी. अरे मी तरी कुठे भेटलो तिला नंतर. विशाखापट्टणम म्हणून माझी बदली होऊन मुंबईत आलो तोपर्यंत तिने नाटकातली कामं सोडून सिनेमात कामं करायला सुरुवात केली होती. आणि नाटक संपल्यावर निदान भेटता तरी येते रे. त्या सिनेमाच्या सेटवर आपल्याला कोण विचारणार, कुत्र? आणि त्यातून ती मोठी आर्टिस्ट झालेली, सेलिब्रिटी. अरे तुला आठवतो का तिचा तो सिनेमा? तिने बघ ते खलनायिकेची भूमिका केली होती ती. सिनेमा वावटळ. अरे काय जबराट काम केलंय तिने त्या आदिवासी तरुणीचं. येस. त्यानंतर तिने मागे वळूनच बघितलं नाही. कितीतरी सिनेमात तिने छान छान आव्हानात्मक भूमिका केल्या. आणि मग कळलं की एका बिझनेसमॅन बरोबर तिने लग्न पण केलं. मुलगा झाल्याच्या बातम्या पण यायच्या पेपरातून, कळायचं. पण काही वर्षांनी ती एकटीच राहते असं कानावर आलं. पण तोपर्यंत आमचा संपर्क कमी झाला होता आणि ती जी एक दरी पडली होती आमच्यात, ती कधीच कमी करता आली नाही म्हणे. जयंता, मला वाटतं अशी माणसं जाणून बुजून अलिप्त होऊ लागतात.
विशेषतः त्यांना ओळखीच्या माणसांपेक्षा अनोळखी चाहत्यांनी केलेलं कौतुक जास्त आवडतं. अरे असं बघतोस काय? तू आत्मचरित्र वाच अशा प्रसिद्ध व्यक्तींचं, मग कळेल तुला. सगळीच प्रसिद्ध माणसं तशी नसतात रे मन्या. मला वाटतं मन्या, आपण निलिमाला भेटायला जाऊ. कदाचित तिला आपल्या मानसिक आधाराची गरज असेल. मी काय करतो, तिच्या मुलाचा मोबाईल नंबर शोधून काढतो आणि त्याने जर आपल्याला भेटायची परवानगी दिली तर आपण जाऊया. तू येशील? छान वाटतंय ना इथे. इतके दिवस का नाही आणलेस मला खाली? मम्मा, मी तर रोज तुला सांगतो, तूच कंटाळा करतेस. कंटाळा? कदाचित मला भीती वाटत असेल. भीती? काय म्हणजे भीती वाटत असेल म्हणजे काय? भीती लोकांची. म्हणजे कसं आहे ना की लोक विचारतात ना, सध्या काय चालू आहे तुमचं, काम आहे की नाही, काय करता. मग आपण नाही म्हटलं की विचारणार सध्या काम का करत नाही. काय उत्तर देणार ना मग? अगं मम्मा, बोलायचंच ना, निवृत्ती घेतली आहे, आता आराम करतेस, म्हणजे त्यात एवढं काय सांगायचं. पण ते खरं उत्तर कुठे आहे? मला तर अजूनही काम करायचं. डॉक्टर मला म्हणतात तुम्हाला काहीच आजार झालेला नाही, तुम्ही एकदम व्यवस्थित आहात, बरे आहात. तुम्ही लोकांमध्ये मिसळा, व्यक्त व्हा, बोला. पण असं कसं शक्य आहे ना? आता नाही जमत स्वतःहून कुणाशी बोलणं, सवयच नाही राहिली ना. किती सोपं असतं ना कुणीतरी लिहून दिलेले संवाद म्हणत राहणं. पण आपल्या मनातलं सगळं कुठे बोलू शकतो आपण? आणि आता बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा? आपलीच लत्तरं आपणच वेशीवर टांगून काय साधणार आहोत आपण यावर? हृदयात श्रावणाला ना कोसळू दिले मी, या काळजा समाजा नुसते जळू दिले मी, या काळजा समाजा नुसते जळू दिले मी. मन्या, अरे मन्या, जयंता बोलतोय. अरे आपलं काम मस्त झालेलं आहे. हो हो, अरे मी बोललो ना त्या डॉक्टर गार्गी, हां, तर त्यांनी दिलेल्या नंबरवरून आत्ताच मला फोन आला होता निलिमाच्या मुलाचा. येस येस येस, शार्दूल नाव आहे त्याचं. हां, अरे गंमत काय माहिती आहे, मी माझी ओळख सांगण्याआधीच तो म्हणाला की आईने म्हणजे निलिमाने अलीकडेच त्याला आपल्या दोघांबद्दल सांगितलं आहे. कमाल आहे ना? हां, काय म्हणतो? असेल बाबा, टेलिपॅथी वगैरे. गुड. हां हां, मला सांग तू, आपण तिला भेटायला कधी जायचं? हां, ओके, चालेल, तू कळव मला. हां, पण शक्य तितक्या लवकर जाऊया रे. हां,
म्हणजे निलिमाच्या ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून आपली मदत होईलच. आणि महत्त्वाचं म्हणजे ते निर्मळ मैत्रीचे धागे पुन्हा जोडले गेले पाहिजेत. आणि आपल्यासाठी तो काळ पुन्हा जिवंत होईल ना. हो हो, तुला सांगतो मन्या, बाकी काही नाही तरी एक कलावंत म्हणून देखील आपल्यावर ऋण आहे तिचं. तिला भेटलंच पाहिजे आपण. हां, येस येस. हां हां. संतोषला? अरे पण तो ऑस्ट्रेलियाला गेला आहे ना मुलाकडे. अच्छा, आला गेलाय महिन्यात. गुड 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 गुड. ओके ओके. हां, मग त्याला बघतो विचारून. म्हणजे त्याची काय फारशी घनिष्ठ मैत्री नसली तरी तो सुद्धा असायचा आपल्याबरोबर. हां. आणि आपण चौघांनी शेवटच्या वर्षी आंतरशालेय नाटकात काम केलं होतं ना एकत्र. तेव्हापासून थोडं झाला आहे तो माहीत. ओके ओके, चालेल चालेल. ओके, मी विचारतो त्याला. हां, ओके ओके, बाय. येस. संध्या संध्या संध्या. संतोष संतोष. हा संतोष. अरे जयंत अरे. हा हॅलो. हा जयंत, बोल बोल बोल. कशी काय झाली ऑस्ट्रेलियाची ट्रिप? हा? एखादं कांगारूचं पिल्लू आणलंस की नाही येताना? अरे म्हणजे मार्केटमध्ये जाताना पिशवी नको न्यायला. अरे आयडिया भारी झाली तुझी. पुढच्या वेळी आणतो बघ, जमतं का ते. हा, बाकी आमची ट्रिप मस्त झाली. तुझं कसं काय चाललंय? मी एकदम मजेत आहे, एकदम ओके. कसं आहे, आता प्रत्येक दिवस मजेत कसा जगता येईल ते बघायचं, बरोबर ना? बाकी काय हवं आहे? हो हो हो. अरे तुझी आठवण मनोहरने केली. हो हो, खरंच रे. तू अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. मैत्री वय विसरायला लावते. आणि आपल्या गावच्या जुन्या मित्रांबरोबर मैत्रीसुद्धा आहेत का संत्या? त्यांना पण आपल्या संपर्कात आणलं पाहिजे आता. अरे बऱ्याच आहेत रे, पण पटकन आठवणारी मैत्रीण म्हणजे निलिमा रे. ती होती ना आपल्या नाटकात. अरे स्पर्धेच्या नाटकात होती ना, नंतर बघ मोठी अभिनेत्री झाली. हो हो. अरे ती आजारी असल्याचं कळलं रे तिच्या मुलाकडून. हां, हो रे. नाही नाही, ते काय आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जुन्या ओळखीच्या माणसांना भेटून तिच्या स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी आणि मन्या विचार करत होतो की तिला भेटायला जायचं. तू पण येणार आहे? अरे मी कशाला. रे बाबा, ते तेवढं सोडून काही सांग. का रे, काय झालं? ते बा आता स्पष्टच बोलतो. निलिमाबद्दल तेव्हा बरंच काही वाचलंय, ऐकलंय. तेव्हा जयंत, त्या कदाचित अफवा असतीलही, पण एकतर ती आता एकटी असते, तर तिचा मुलगा मोठा झाला असणार. तसा तिचा आणि आपला काय संबंध आता? हे नकोच ते झंझट. अरे पण संतोष. आणि एक सांगू, इतकी वर्ष काम केलंय तिने. तिच्याकडे बऱ्यापैकी पैसा असणार, तिची मेडिकल ट्रीटमेंट देखील उत्तम चालली असणार. आपण भेटून वेगळं असं काय करणार आहोत? पण संतोष, जर तिला मानसिक आधाराची गरज असेल तर आपण बालपणीचे सवंगडी म्हणून. मग इतकी वर्ष तिला का नाही आठवण आली आपली? आणि सध्या तर जुन्या मित्रांना शोधणं एकदम सोपं झालंय, नाही का? सोशल मीडिया आहे, फेसबुकवर झालंय की नाही? हो, अरे तिच्याकडून गेलं असेल राहून, पण आपण आपली मैत्रीण म्हणून एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आपलं बालपण आठवून आपल्यालाही आनंदच मिळेल ना. सॉरी जयंत यार, पण मग मला तर ह्या जुन्या गोष्टी उघडण्यात आता काही अर्थ वाटत नाही. आणि या गुडघे दुखीमुळे प्रवास अगदी नकोसा झालाय अलीकडे. एक काम कर ना, तू आणि मन्या, यू बोथ गो. या. हो 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 हो.
तर काका तुम्ही बसा आरामात, मी बाहेर जाऊन येतो आणि आई येईलच 5 मिनिटात. ठीक आहे. आणि हां, ते सरबत घ्या. आणि जर काही इमर्जन्सी वाटली तर मी जवळपासच आहे, मला कॉल करा. ठीक आहे. एन्जॉय. किती वर्षांनी भेटतोय ना आपण. मला आठवतही नाही आपण शेवटचं कधी भेटलो होतो ते. बसा बसा ना तुम्ही, बी कम्फर्टेबल. पण आम्ही तर तुम्हाला आय मीन तुला अगं रोजच बघतोय ना, वेगवेगळ्या भूमिकेमधून. काय रे जयंता, तू आम्हाला इतक्या वर्षांनी भेटलेस. आणि आता काय कुठलाही पिक्चर केव्हाही बघा OTT-वर. आणि तुझं काम तर एकदम भन्नाटच. काही खरं सांगू का, माझ्या सगळ्या भूमिका या निगेटिव्ह शेडच्या होत्या, त्यामुळे माझे तसे चाहते हे कमीच. लोक खूप गल्लत करतात रे पडद्यावरचा माणूस आणि प्रत्यक्ष माणूस यामध्ये. तुझा मुलगा म्हणे बिझनेस करतोय. इतक्या लहान वयात त्यांनी खूप चांगली प्रगती केली आहे. हो, मी कटाक्षाने दूर ठेवलंय त्याला आमच्या अभिनय क्षेत्रापासून. खूप त्रास होतो रे मानसिक, लोकांनी आपल्याबद्दल उठवलेल्या अफवांमुळे. 5 गणीला शिकला तो हॉस्टेलमध्ये. अरे तुम्ही सरबत का नाही घेतलं की तुम्ही घाबरलात माझी अंबिकाची भूमिका बघून, मी तुमच्यावर तसं काही विषप्रयोग वगैरे करेन म्हणून? अगं तसं नाही निलिमा, मी साखर बंद केलेली आहे. आणि ह्या मन्याला आंबट तिखट तेलकट काही खाल्लं तरी त्रास होतो. आणि कसं आहे, आता वय झालं ना, थोडी काळजी घ्यायला हवी. मला तरी इतक्या गोष्टींचं पथ्य आहे ना की नक्की काय खावं आणि काय टाळावं हेच कळत नाही. पण तुम्ही दोघांनी मात्र एकदम छान मेंटेन केलं ते स्वतःला. हे आठवतं का रे तुम्हाला, नदीत लहानपणी तुम्ही दोघांनी पोहायची स्पर्धा केली होती ती? किती वेळ पोहत होतात. अरे पाहून पाहून मी थकले होते, पण तुम्हा दोघांपैकी एकाचही थांबण्याचं नावच नव्हतं. बायको. अरे अलीकडेच मला माझ्या जुन्या डायऱ्या सापडल्या रे. त्या डायऱ्यांमध्ये मी आपल्या तिघांच्याही त्या 3 वर्षांच्या मैत्रीच्या गमती जमती लिहून ठेवलेल्या आहेत. बरं वाटतं रे वाचताना लहानपणच्या त्या आठवणी. मन भूतकाळात रमून जातं. भेटत जा रे तुम्ही असे अधूनमधून, छान वाटतं. बरं वाटतं रे ती लहानपणची निरागस मैत्री. पुन्हा तशी मैत्री पुढे कधीच कुणाशी नाही झाली. तुम्ही भेटत जा रे अधूनमधून. कधी कधी खूप निराश वाटतं रे. कलेक्टर व्हायचं होतं मला, पण या क्षेत्राचं आकर्षण टाळता नाही आलं मला. नंतर लक्षात आलं रे, बाहेरून प्रकाश झोतात असलो म्हणजे आतला अंधकार नाहीसा होतोच असं नाही ना. खूप एकटं
काय आज दोघंही डायरी वाचायचा प्रोग्राम आहे म्हटल्यावर अगदी आज्ञाधारक मुलांसारखे आलेला आहात. आज डायरी वाचायचा कार्यक्रम तर आहेच, त्या आठवणींमध्ये आपल्याला मनसोक्त रमायचं आहेच. पण तुम्ही दोघं जे नेहमी मला सांगत असताना, तर तुमच्या दोघांचंही बोलणं मनावर घेऊन आजपासून मी लहान मुलांची अभिनय कार्यशाळा सुरू करतेय. अरे वा निलिमा, अभिनंदन. वा, छान वाटलं ऐकून. कॉंग्रॅट्स. आणि हे सगळं तुम्हा दोघांमुळेच घडतंय. म्हणजे आमच्यामुळे? अरे ती आपली गार्गी आहे ना, चाइल्ड स्पेशालिस्ट, तिने तिच्या पेशंटच्या म्हणजे चळवळ्या पेशंटच्या पालकांना सांगितलं की तुमच्या मुलांच्या अंगातली जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, ती योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे. यासाठी तुम्ही त्यांना अभिनय कार्यशाळेत पाठवा. म्हणून मी आजपासून हे शिबिर ह्या मुलांसाठी सुरू करते. अच्छा, म्हणजे गार्गीने तुझं नाव सुचवलं काय मार्गदर्शक म्हणून? आज संध्याकाळी आमच्या सोसायटीच्या सभागृहात एक वेगळीच गंमत घडणार आहे. तिथे संध्याकाळी सर्व मुलांना अभिनयाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी मला 2 शिष्यांची गरज आहे. मग ते मिळाले का 2 शिष्य तुम्हाला? हो. अरे हे काय, माझ्या समोरच बसलेत ना दोघे, मनोहर, जयंत. अरे तुम्हीच. तू नवी जुनी तू अरे बघत काय बसलात? त्या काही. तू नवी जुनी तू कधी कुणी खारीच्या डोळ्याची तू तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू